दैनंदिन जीवनात कुठल्या परिस्थितीत कुणाचे, कुणाशी आणि कधी तात्पुरते वा कायमचे नाते निर्माण होईल हे सांगता येत नाही. काहीशी तशीच संस्कारच्या बाबतीत घडलेली गोष्ट. संस्कार एक अभियंता तरुण पुण्यात एका नामांकित कंपनीत नोकरी करत होता. संस्कार मूळचा नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातला. संस्कारची नोकरी वगैरे सर्व काही व्यवस्थित चाललेलं असते. त्याच दरम्यान पुण्यात अचानक डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू झाली. आजाराची साथ संस्कार राहत असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरू लागली. आता संस्कारलाही त्याची भीती वाटू लागली. त्याच्या 30 दिवसाच्या सुट्ट्या बाकी असल्याने त्याने वरिष्ठांच्या सहमतीने 1 महिन्याकरिता गावी जाण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे मग नाशिकला येण्यासाठी संस्कार नाशिक फाटा पिंपरी चिंचवड येथून बस पकडतो. बस प्रवाशांनी पूर्ण भरलेली असल्याने संस्कार बसमध्ये उभाच राहून प्रवास करू लागतो. पुढे बस राजगुरुनगरमध्ये आल्यावर काही प्रवासी बसमधून उतरतात. संस्कारला बसण्यासाठी जागा होते व तो बाजूच्याच बाकावर एका तरुणीशेजारी बसतो. आता बसायला जागा मिळाल्याने संस्कार आपली बॅग व्यवस्थित ठेवून निश्चिंत होऊन बसतो. अशा प्रकारे मग त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. संस्कार आता थोडा रिलॅक्स होण्यासाठी खिशातला मोबाईल काढतो व फेसबुक, व्हॉट्सअपमध्ये गुंग होतो. शेजारील तरुणीही कानाला हेडफोन लावून मोबाईलमधली गाणी ऐकण्यात व्यस्त असते. बराच वेळ कुणीच कुणाशी काहीच बोलत नाही. नंतर मात्र संस्कार स्वतःहून तिची चौकशी करतो. अशा प्रकारे मग दोघांमध्ये संवाद सुरू होतो. संस्कार तिला स्वतःची माहिती सांगतो. ती तरुणीही संस्कारला स्वतःबद्दल सांगते. ती एक डॉक्टर असून तिचे नाव रिया असते. ती मूळ नाशिक शहरातील असून पुण्यात MDचे शिक्षण घेत असते. कॉलेजमधील सबमिशन्स वगैरे झाल्याने व परीक्षेला अजून जवळजवळ 1.5 महिना बाकी असल्याने ती काही दिवसांसाठी घरी नाशिकला जात असते. इतकी सारी तिच्याबद्दल माहिती संस्कारला तिच्याकडून समजते. बघता बघता दोघेही आता एकमेकांबरोबर मनमोकळेपणाने संवाद साधू लागतात. आतापर्यंतच्या संवादातून उभयतांना एकमेकांविषयी पुरेशी माहिती मिळालेली असते. अशा प्रकारे मग सुमारे 6-6.5 तासांचा पुणे-नाशिक प्रवास पूर्ण होत येतो. प्रवास कधी संपतो हे दोघांच्याही लक्षात येत नाही. नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकात दोघेही उतरतात. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाल्याने एकमेकांचा मोबाईल नंबर घेऊन निरोप घेतात. दोघेही घरी पोचतात. घरी पोचल्यावर दोघेही खूप आनंदी होतात. मात्र या आनंदातही ते एकमेकांना विसरलेले नसतात. रात्री रिया सहजच संस्कारला हाय असा मेसेज करते. अशा प्रकारे त्यांच्यात आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून वारंवार संवाद होऊ लागतो.
अशा वारंवारच्या संवादातून दोघांनाही आपण एकमेकांकडे ओढले जात असल्याची जाणीव होते. आता ते एकमेकांना भेटण्याचे ठरवतात. ठरवल्याप्रमाणे मग दोघेही काही दिवसांनंतरच नाशिक इथे एकमेकांना भेटतात. दोघेही मग एकमेकांची सखोल चौकशी करून आपापल्या शंका कुशंकांचे निरसन करून घेतात. दोघांच्याही शंका दूर झाल्यानंतर संस्कार एक छान क्षण बघून गुडघ्यावर बसतं व रोमँटिक मूडमध्ये रियाला प्रपोज करतो. रियासुद्धा काहीही आढेवेढे न घेता त्याला सकारात्मक प्रतिसाद देते. घरी गेल्यावर दोघेही आपल्या मनातील सारे आपापल्या घरच्यांना सांगतात व घरच्यांना त्यांची भेट घेण्याविषयी आग्रह करतात. दोघांचेही घरचे सुरुवातीला आढेवेढे घेतात, मात्र रिया संस्कार दोघेही स्वजातीय असल्याने भेटण्यास तयार होतात. ठरल्याप्रमाणे मग लवकरच दोघांच्याही घरच्यांची भेट होते. भेटीत संस्कारच्या आई-वडिलांना रिया तर रियाच्या आई-वडिलांना संस्कार मनापासून आवडतो. भेट यशस्वी झाल्याने मग दोघांचीही पत्रिका जुळते. याची खात्री करून एका शुभ मुहूर्तावर साखरपुड्यातच दोघांचाही विवाह उत्साहात संपन्न होतो.